आज प्रथमतः या ठिकाणी तरुण भारत संवाद एक सर्वसामान्यांसाठी असणारी एक दैनिक आणि तुमचं आमचं असणारं ऋणानुबंधाचं नातं हे अधिक दृढ करावं या हेतूनं जिल्ह्यातील आज हा पहिलाच उपक्रम आम्ही केलेला आहे की आपण संवाद लोकप्रतिनिधीशी या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी तुमच्यासोबत तालुक्याची असणारी आपली विकासाची भूमिका या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर तुमचं आणि आमचं नातं अधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी एक छोटासा स्नेह मिळावा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित या शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती प्रियांका भोसले, उपसभापती अमरसिंह खोत, जिल्हा परिषदेचे सदस्य जनसुराज शक्ती पक्षाचे गटनेते सर्जेराव पाटील दादा, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना उबाटा गटाचे गटनेते अमरसिंह पाटील, त्याचबरोबर शाहूवाडी पंचायत समितीच्या सदस्या डॉक्टर धनश्री पाटील, माधुरी पाटील, लक्ष्मी पाटील, त्याचबरोबर सदस्य अभयसिंह चौगले, सुरेश पवार, राजेश पाटील. काही कारणास्तव या ठिकाणी 2 जिल्हा परिषदेचे उपस्थित राहू शकले नाहीत. आदरणीय स्नेहल वायको मॅडम असतील, राजकोर गायकवाड मॅडम आणि त्याचबरोबर आपल्या संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत की ज्यांना आपल्या शाहूवाडीची अगदी खडानखडा माहिती आहे. अतिशय तीक्ष्ण धनगर वाड्यावर कुठल्या वाड्यावर काय चूल पेटते किंवा कशा पद्धतीने ते जीवन जगतायत ते मांडत असणारे आमचे मार्गदर्शक आणि निवासी उपसंपादक सुधाकर काचेत सर. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप पाटील, आदरणीय शितूरचे माजी सरपंच तानाजी भोसले असतील, बाबासाहेब पाटील आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बाहेर उपस्थित नगराध्यक्ष शंतनू कोठावळे या ठिकाणी आहेत, नगरसेवक भगवान सपाट आहेत, उदय देसाई आहेत आणि याचबरोबर आमच्या तालुक्यातील सर्व तालुका प्रतिनिधी, त्याचबरोबर डॉक्टर जयवंत पाटील आहेत. या सर्वांचं आणि आमचे वितरण प्रमुख अमर पाटील असतील, उदय जाधव आहेत, त्याचबरोबर आमचे सोशल मीडिया आमचे साजिद पिरजाद आहेत, सूरज पाटील आहेत, आमचे तालुक्यातले प्रतिनिधी अनिल पाटील, चंद्रकांत शेळके, श्रीकृष्ण भोसले या सर्वांच्या वतीनं मी आपणा सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. वेळ सगळ्यांच्याकडेच फार कमी आहे त्यामुळे वेळेतच आपण कार्यक्रम संपवणार आहोत. मी यानंतर काशीद सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज इथं शाहूवाडीला इथं यायचं कारण म्हणजे हा अतिशय निसर्गाने ज्याच्यावर भरभरून प्रेम केलेला आहे असा हा आपला तुमचा शाहूवाडी तालुका आहे. पन्हाळ्यापेक्षा किंवा पन्हाळासारखंच ऐतिहासिक महत्त्व आपल्या शाहूवाडी तालुक्याला आहे आणि सगळा हा कृषीप्रधान आहे. तसा पावसाचा म्हणजे तिन्ही ऋतूत ज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीचा हा शाहूवाडी तालुका आहे. तर या तालुक्यात येऊन आपण जे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य म्हणजे हे मिनी मंत्रालय ही दोन्ही आहेत की जिथून खऱ्या विकास म्हणजे विकास अगदी तळापर्यंत तिथं पोहोचला जातो आहे. आपल्याशी चर्चा करावी. सगळ्यांना जरी या चर्चेत नाही सहभाग घेता आला तर माझं म्हणणं आहे आपण सर्जेराव पाटीलसारखे अगदी सिनियर इथले आता लोकप्रतिनिधी आहेत आणि आपल्यातल्या कोणीही पुढच्या 25 वर्षात एक शाहूवाडीचं काय व्हिजन असेल आपल्या याच्यात, कारण हा पर्यटनाच्या दृष्टीनं खूप इकडं लोक येतात. ऐतिहासिक तर याला फार मोठा वारसा आहे. तेवढं एक कुणी आपल्यापैकी कुणीही म्हणजे मी सर्जेराव पाटील मुद्दाम म्हटलं की सिनियर आहेत, आपणही कुणी त्यात बोलला तरी चालू शकेल. आणि त्यानंतर आपण एक छोटासा सत्काराचा अगदी थोडक्या वेळेत मी बघतोय तुम्ही सगळी आपली आपली कामं सगळी बाजूला ठेवून क्षणभर इथं आलेला आहात. सर्वांचं माझ्या वतीनं तरुण भारतच्या वतीने स्वागत. आणि आता मी पाटील सरांना विनंती करतो, सभापती मॅडम असतील, उपसभापती असतील, आता ह्या उपस्थित सर्वांचं मी स्वागत करू आणि ज्यांना बोलायचं आहे विकासासंदर्भात पुढच्या 25 वर्षाचं विजन काय असेल असं या चर्चेचं स्वरूप असावं. चर्चा आपण काही वेळ चालू, त्यानंतर सत्कार होईल. आज या ठिकाणी तरुण भारत आयोजित शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करून तालुक्याच्या विकासासंदर्भात जी चर्चा घडवून आणलेली आहे या चर्चेसाठी उपस्थित शाहूवाडीचे नेते आदरणीय सर्जेराव दादा, तसेच शाहूवाडीच्या सभापती आदरणीय भोसले मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, सुरेश पवार, अभय चौगले, लक्ष्मी पाटील, डॉक्टर धनश्री पाटील आणि माधुरी पाटील, सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. चर्चा घडवून आणल्याबद्दल मी दैनिक तरुण भारतचाही विशेष आभार मानतो. या जर तालुक्यात जर तालुक्याच्या फ्युचरचा जर विकास म्हणजे विचार करायला म्हटलं तर सर्वात जास्त जर कुठं आता लक्ष देणं गरजेचं असेल म्हणजे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी असेल
किंवा तालुक्यात जे काही लोक बुद्धिजीवी आहेत त्या सर्वांनी जर काय सर्वात जास्त जर लक्ष देण्यात असेल तर या तालुका भरपूर दिवस मागास राहिलेला आहे. तुम्ही म्हणताय की या तालुक्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे, पण अधिकाऱ्यांनी भरभरून छेळलेला तालुका आमचा आहे असं माझं ठाम मत आहे. कारण की इथं येतात ते सगळे अधिकारी कनिष्ठ अधिकारी येतात असंही मला वाटतं कधी कधी. तर हा एक गोष्ट आहे. कारण की त्यांची या तालुक्यात काम करायला आल्यानंतर या तालुक्याच्या जनतेची बाबा काहीतरी विकासात्मक काहीतरी करावं अशी भूमिका नसते. कारण बऱ्याच तालुक्यातनी जे MIDC प्रकल्प असतील, बाकीचे प्रकल्प छोटे मोठे झाले, पण आमच्या तालुक्यात आता आदरणीय सावकारांच्या नेतृत्वाखाली एक मोठा प्रकल्प होतो आहे, जेणेकरून जी मुंबईला जाणारी पिढी आहे ही इथंच कुठेतरी काम त्यांच्या हाताला काम मिळेल असा एक मोठा MIDC प्रकल्प आता एक होऊ घातलेला आहे इथं. दुसरी गोष्ट सर्वात मोठं जर काय इथं करायचं असेल भविष्यात, जर आदरणीय आमदारांचं म्हणा किंवा आमचंसुद्धा या लोकप्रतिनिधींचं असं विजन आहे की पर्यटन विकास इथं फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मग होमस्टे असतील, बारके रिसॉर्ट्स असतील, हॉटेल असतील, ह्या पद्धतीने एक फार मोठं विकासाचं जाळं आपण इथं निर्माण करून इथल्या स्थानिकांना रोजगार देऊ शकतो. दुसरी गोष्ट, इथं जे आता जे व्याघ्र प्रकल्प झालेत वन्यजीवमार्फत, ते सुद्धा जर आपण विकसित केले आणि ज्या ज्या गावातून तिथं जर स्थानिकांनाच तिथं रोजगार उपलब्ध करून दिला म्हणा, किंवा त्या लोकांना आत जंगलातून फिरवून आणायच्या गाड्या असतील, किंवा जे आतमध्ये काय उत्पादित माल असेल त्याच्यावर जर वन समिती यांना खरोखर अधिकार दिले. मी मगाशी म्हटलं की भरभरून अधिकारी आम्हाला छळतात, कारण की तिथं येणारा कडीपत्ता असेल, तिथल्या काय मसाल्याच्या वनस्पती असतील, यांचा आम्हाला बाजारपोट म्हणजे हेच करून देत नाहीत. कारण की हा सर्व हे त्यांच्या अंडर चालतो आहे. त्यामुळे वन समित्यांना काही अधिकार नसल्यामुळं जे आम्हाला ह्या तालुक्यात जे विकासाचं व्हिजन म्हणताय तुम्ही, किंवा पुढच्या काही वर्षात तालुका कसा असेल ह्या संदर्भात मग आमच्यासारख्या तरुणाला साशंकता वाटते की अधिकारी जर निगेटिव्ह विचार करत असतील तर मग आम्हाला हे कुठंतरी म्हणजे हे होईल का नाही याबद्दल शंका आहे. जर अशा पद्धतीने जर विकास कामं जर किंवा आमच्या इथं फार मोठी दिलीपभाऊ धरणांची संख्या आहे, तिथं आपण जलपर्यटनसुद्धा करू शकतो, नौकाविहार करू शकतो, तिथून त्या गावाला जास्तीत जास्त निधी आपण खेचून घेऊ शकतो. पण असं कुठं होताना दिसत नाही. कारण की परत फिरून तिथंच येतं आहे की अधिकाऱ्यांची मानसिकता. जरी आम्ही लोकप्रतिनिधी एखादा विषय जरी मांडला तरी त्यात तकलोतू कारण दाखवून आम्हाला तिथं थांबवलं जातं किंवा आम्हाला काहीतरी कारण सांगितलं जातं. त्यामुळं कुठंतरी आमचा तालुका अनेक वर्षे मागं राहिला आहे. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तालुक्याला भरभरून निसर्ग संपदा आहे, वनसंपदा आहे, पण त्याचा उपयोग करायसाठी आता आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासोबतच जे पत्रकार असतील किंवा जी तुमची न्यूज चॅनल्स आहेत यांनी इथली जैवविविधता जगाच्या पाठीवरती सर्वीकडे पोहोचवावी अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो. याबद्दल सर्वांनी तुम्ही बोलवलं इथं आम्हाला आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी तरुण भारतचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवून आमचा सगळ्यांचा पंचायत समिती सदस्य असतील, सभापती, उपसभापती, आम्ही जिल्हा परिषद सदस्य असेल, या सगळ्यांचा सत्कार इथं ठेवला. खरोखर एक चांगला उपक्रम आहे. लोकप्रतिनिधी आणि पत्रकार एकत्र येऊन तालुक्याच्या भविष्याची या ठिकाणी चर्चा होते. याचा तुमचा सगळ्यांचा आदर्श तरुण भारतचा इतर पत्रकारांनी, इतर जे काही न्यूजपेपर आहेत त्यांनी घेतला पाहिजे. कारण ज्या तालुक्याच्या भविष्यावर आपल्याला बोलायचं आहे, सगळ्या जेवढ्या पार्ट्या आहेत, जेवढे पक्ष आहेत, त्या सगळ्यांचे पदाधिकारी आपण ते एकत्र येऊन या ठिकाणी चर्चा करतो आहे. आता जसं सरांनी पण सांगितलं आणि अमरभाऊंनी पण सांगितलं की आपल्या तालुक्याला निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. परंतु दिलं असलं तरी अमरभाऊंचं जे म्हणणं आहे त्याला मी सहमत आहे. आज तालुक्याला जेवढं जरी दिलं असलं तरी जसं अमरभाऊंनी सांगितलं की व्याघ्र प्रकल्प आपल्याला इथे एखादा करता आला पाहिजे. आपल्याकडं वाघ असतील किंवा वाघिणी असतील या ठिकाणी आपल्या जंगलात सोडलेले आहेत. परंतु आपण बघतोय की आपल्याला फिरायला जायचं म्हटलं ताडोबाला, नागपूर या ठिकाणी तिकडं जायला लागते. परंतु आपल्या इथं असताना वाघ एवढे सोडले असताना पण भौतिक सुविधा नसल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही. अमरभाऊंनी सांगितलं तसं आपल्याला भविष्यात सगळ्या जे पण पक्ष आहेत, मग ते आमचे आमदार, माझे आमदार आदरणीय आबा असतील किंवा सावकार साहेब असतील, सगळ्या दोन्ही पार्टीच्या लोकांनी किंवा रणवीर सरकार असतील, बाळ असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला तालुक्याच्या भविष्यासाठी एकत्र राहून काम केलं पाहिजे. आज आपण बघतोय की रस्ते, गटर्स, पूल ह्या ज्या सुविधा आहेत ह्या होतच राहतील. परंतु त्याच्या पलीकडं आपले आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील
किंवा आपल्या जिल्हा परिषद शाळा असतील ज्या बंद पडायला चाललेल्या आहेत त्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. पाण्याच्या स्कीम असतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण बघतोय जे मी असेल, माझ्या भेडसगावचं गावात असेल, दादा असतील, पिरियड असेल किंवा कडवे असेल, भाऊंचं कोतुले असेल, प्रत्येकानं जे आमच्या गावात ज्या डेव्हलपमेंट केल्या आहेत, म्हणजे मी भेडसगावची शाळा केली आहे किंवा दादानी गावात पिरियडचं हे केलं आहे, दिलीप भाऊंनी ग्रामपंचायतला चांगल्या पद्धतीने काम केले. तसं आपण सगळ्यांनी एकत्र राहून तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतील शाळा कशी डिजिटल होईल, आरोग्य सुविधा कशा चांगल्या मिळतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत. तीन जे पिलर आहेत, म्हणजे एक पार्लमेंटरी विभाग असेल जिथं कायदे तयार केले जातात. दुसरा विभाग आहे की पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ असेल जिथं त्या कायद्याचं पालन केलं जातं. आणि तिसरा स्तंभ आहे की आपला सुप्रीम कोर्ट जिथं न्याय मिळाला जातो. परंतु मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपला हा पत्रकार विभाग आहे जो आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. कारण तो न्याय जरी देऊ शकला नाही तर तो दिशा देण्याचं काम या ठिकाणी लोकांसाठी झटत असतो. आज जो पत्रकार आहे तो ज्या काही आपल्या समाजातील ज्या घटना आहेत, ज्या चालू घडामोडी आहेत या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. म्हणजे लोकांचे डोळे आणि कान हे पत्रकार या ठिकाणी बनून राहिलेलं आहे. त्यामुळं भविष्यात आणि हे जे काम करत असताना, सत्य लोकांसमोर मांडत असताना समाजातील राजकीय दबाव असेल, समाजातील लोकांचा विरोध असेल किंवा वैयक्तिक विरोध असेल, अशा अनेक घटनांना पत्रकारांना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं जो पण कोणी पत्रकार आहे, जो कोणी सत्य जनतेसमोर मांडतो, या सगळ्या पत्रकारांच्या पाठीशी आम्ही सगळ्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून थांबलं पाहिजे. आणि पत्रकारांनी देखील लोकांना ज्या पद्धतीनं चांगली दिशा देण्याचं काम करतोय तसंच तुम्ही नेहमी लोकांचं, आमच्या तालुक्याचं भवितव्य, जे तालुक्यातील ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात त्या तुम्ही सातत्याने मांडत जावा. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी तुमच्यासमोर आहे. भविष्यात तालुक्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधी सोडून तुमच्यासारख्या शिकलेल्या पत्रकारांची किंवा जे हुशार पत्रकारांची आम्हाला गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मोठ्या ज्येष्ठ लोकांना राहू दे, पण आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करा. तालुक्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन काम करूया. आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल तरुण भारतचे निवासी उपसंपादक असतील, तुमच्या सर्व पत्रकारांचे, तरुण भारतचे मी मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय. आज तरुण भारतने इथं हा जो कार्यक्रम घेतला, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलवून तालुक्याच्या जो घडामोडी आहेत त्याचा आढावा घेतला, त्याबद्दल तरुण भारतचं आणि सर्वांचं मी मनापासून प्रथम आभार मानते. खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुक्यात मी गेली 28 वर्ष राबते, 1999 पासून. तर वाड्या वस्त्यांमधील विकास हा गेल्या मी 27-28 वर्षातला बघते, तर तो मध्यमच चालला आहे. मी पूर्वी आंबार्डेला वगैरे दादा डोलीतल्या डिलिव्हरी इथं येऊन केलेल्या आहेत. म्हणजे एवढं त्या मानाने आता निदान रस्ते, बाकी पाणी, ह्या सुविधा चांगल्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर मला असं सांगायचं की वाड्यावर वस्त्यापर्यंत अजूनही आरोग्य सुविधा किंवा शिक्षण. आता मी थोड्या वेळापूर्वी यादववाडीच्या एका शाळेत गेले, तिथली मुलं 1 ते 100 अंक जापनीजमध्ये म्हणतात. म्हणजे तोही शैक्षणिक विकास, त्याबरोबर आरोग्याचा विकास आणि त्याचबरोबर शेती विकास. शेतीच्या दृष्टीनं आपल्याला आता खरं मार्केट आहे. परवा मला त्या एका कार्यक्रमात बोलायचं होतं, तर आम्ही पुण्याच्या जेव्हा OPDला जातो तर आपली इथली 40 रुपये किलो घेतलेली नाचणी तिथं सेंद्रिय नाचणी म्हणून 170 रुपयानं विकली जाते. म्हणजे तो एक ऑनलाईन आपल्याला एक मार्केट मिळून जाईल, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक विकासाचं नवीन आपल्याला पाऊल टाकता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक विकासाबरोबर इथले जे धनगरवाडे आहेत, तिथल्या शाळा बंद पडत आहेत, मराठी शाळा किंवा पटसंख्येअभावी बंद पडत आहेत. कारण तिथली लोक रोजगाराच्या निमित्तानं किंवा विना कोल्हापूरला जात आहेत आणि मग मुलं तिकडंच असं होतं आहे. तर तो जो क्राऊड आहे, जो शहरी भागामध्ये जातो आहे, तो आपल्याला काही ना काही इथं आता दादानी म्हटलं तसं पर्यटन विकास किंवा बाकीचे शेती विकास हे करून आपल्याला ही लोकं इथं थांबवली पाहिजेत, तरच शाहूवाडी तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येईल. तर ह्या दृष्टीने सर्व लोकांनी गटतटाचं राजकारण न करता सर्वांनी आपण एकत्र येऊन शाहूवाडीला एक आदर्श तालुका, म्हणजे मागास हा शब्द काढून टाकून आदर्श तालुका बनवू अशी माझी एक इच्छा आहे. आणि सर्वांनी आपण सहकार्याने हे सर्व काम पुढे नेऊ आणि 5 वर्षांनी नक्कीच ह्यात काहीतरी नवीन बदल, कारण मला वाटते आम्हाला सोडले आणि हे सर्व जिल्हा परिषद सदस्य काही अनुभवी आहेत, पण आम्ही सर्व नवीन आहोत. तर सर्वांनी आपण एक दिलानं काम करून एक नवीन आपण आदर्श घालून देऊ राजकारणामध्ये, अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द. थँक्यू. नमस्कार. आजच्या तरुण भारत आयोजित संवाद पदाधिकाऱ्यांचा सत्कार व संवाद समारंभास या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी तसेच सर्व पत्रकार बंधू, आज तालुक्याच्या विकासासाठी किंवा विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहे. भविष्यात तालुक्यात
कोणत्या प्रकारच्या योजना किंवा कोणत्या प्रकारचा विकास या ठिकाणी अंमलात आणायचा किंवा आपल्या तरुणांना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची व्यवस्था किंवा शेतकऱ्यांना बाजारपेठ निर्माण कशा प्रकारे होईल यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे. शिक्षणाचा जर विचार केला तर आपल्या तालुक्यात 12वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण मिळते. मोठमोठ्या किंवा उच्च शिक्षण जर घ्यायचं झालं तर आमच्या इथल्या तरुणांना कोल्हापूर, मुंबई किंवा पुणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी निर्माण होणं सर्वात प्रथम गरजेचं आहे. जर शिक्षण व्यवस्था जर चांगली असेल तर कुठंतर आपल्या देशाचा किंवा या राज्याचा, या तालुक्याचा विकास ही सर्व मंडळी करतील. तालुक्यातला जर विचार केला तर तालुक्यात भरपूर प्रमाणात प्रभावशाली किंवा भरपूर सोर्सेस आहेत. आज जर MPSC UPSCचा जर विचार केला तर सर्वात जास्त टक्केवारी ही आपल्या शाहूवाडी तालुक्याची आहे आणि प्रतिभावंत किंवा एक उच्च शिक्षित अधिकारी या तालुक्यानं या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याला दिलेले आहेत. आणि हे सर्व जर आपण अजून त्यांना जर वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी जर दिल्या तर याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात एक शाहूवाडीचा युवक किंवा एक शाहूवाडीचा पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्था चांगली होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचं पण विषय आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी बघतोय शेतकऱ्यांना आता गव्याचा हल्ले किंवा वन्य प्राण्यांच्यामुळं भरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. यासाठी वन्य विभाग किंवा आपल्या सर्व शासनाच्या योजनामार्फत या ठिकाणी प्रतिबंध घालून शेतकऱ्यांना या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव करणेसुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच तालुक्यात आपल्या या ठिकाणी बरेच अंबरभाऊनं सांगितलं की पाझर तलाव किंवा मोठमोठे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. तर या ठिकाणी पर्यटन विकास चालना आता मिळू शकते. नवीन एक हायवे आपल्या तालुक्यातून जातो आहे. त्यामुळं रत्नागिरीला आपलं कनेक्शन आता जास्त होतं आहे. हायवेच्या दृष्टीनं दळणवळण आपल्याला फार मोठा सोर्स आहे. इथं कराड अनुस्कुरा किंवा कराड राजापूर हायवेसुद्धा आपल्या तालुक्यामधून जातो आहे. ह्या घाटमाथ्याचा जर विकास झाला तर पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वात मोठं काम या तालुक्यात होऊ शकतं आहे. अजून बरेच या ठिकाणी विषय आहेत. आपण सर्वजण एकत्र राहून असंच या ठिकाणी पुढं काम करत राहूया एवढीच एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. तरुण भारत संवाद हा शाहूवाडी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एका पत्रकार मित्रांनी, तरुण भारत या मित्रांनी एक चांगल्या पद्धतीचा संवाद लोकप्रतिनिधी व जनतेच्या मध्ये एक दुवा असतो, तो पत्रकार असतो आणि त्या पत्रकारांच्या माध्यमातून हा संवाद हा स्थापन केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सर्जेराव दादा, अमरदादा असतील, सभापती साहेब असतील व सर्वच पदाधिकारी इथं उपस्थित राहून एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून साजरा केला जातो आहे. बंधूंनो, मगाशी पत्रकार मित्रांनी सांगितलं की तालुक्यामध्ये 25 वर्षापूर्वीचा तालुका कसा असला पाहिजे आणि त्यासाठी काय व्हिजन असलं पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन किंवा आपलं मत लोकप्रतिनिधीनं मांडलं पाहिजे. मागील लोकप्रतिनिधींनी म्हणजे माननीय सावकर साहेब असतील किंवा संजय दादा असतील, संजय सिंह गायकवाड असतील, यांनी त्या टायमाला आपल्या तालुक्यातली बरीचशी लोक मुंबईला जात होते आणि इथं रोजगाराचं काही साधन नव्हतं. तर त्या टायमाला त्यांनी पहिल्यांदा पाणी अडवलं पाहिजे आणि पाणी अडवलं तर इथला मुंबईचा तरुण इथं येईल आणि इथं राहील. तर बऱ्याचशा ठिकाणी मला वाटतं 50 ते 60% लोक ही मोठमोठी धरणं झालीत, जी गेळवडे धरण असेल, पालेश्वर धरण असेल, परत तुम्हाला सांगतो निनायपळे असेल, इजुली सावर्डीचं असेल, बरकीचं असेल, कडवीचं असेल, अशी मोठमोठी धरणं इथं तयार केलीत. म्हणजे त्यांनी आता आपण करत असलेलं विजन हे 25 वर्षासाठी आहे, पण त्या टायमाला त्या लोकांनी तेच विजन तयार केलं. ते जवळजवळ 200 ते 300 वर्ष इथला तरुण मुंबईला जो स्थलांतरित होणार होता तो इथं थांबला आणि इथं थांबून त्यानं शेतीमध्ये एक रोजगार निर्माण केला आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून आपलं सहकुटुंबसुद्धा इथं घेऊन राहिला. पण त्या मदतीनं आता जी परिस्थिती आहे ती भयानक विचित्र परिस्थिती आता निर्माण झाली आहे. का तर एवढं सगळं करूनसुद्धा जंगली जनावरांचा, सगळ्याच वन्य प्राण्यांचा जो विषय आहे तो सगळ्यात घनिष्ठ विषय आहे आणि त्यासाठी आमचे सावकर साहेब असतील, सर्जेराव दादा असतील, यांनी सर्वांनी मिळून आता एक विजन केलं पाहिजे की ह्या वन खात्याच्या बाबतीत एक ठोस असा निर्णय घेतला पाहिजे. परत आमचा माणूस मुंबईला न जाता तो परत इथं स्थलांतरित झाला पाहिजे. मग MIDCच्या माध्यमातून होणारच आहे, पण तरी हा प्रकल्प जसा तुमचं मत आहे 25 वर्षाचं विजन काय असावं, तर 25 वर्षाचं विजन ही शेती हाच विजन असला पाहिजे. हा टार्गेट आम्ही ठेवूया आणि एक पद्धतीचा चांगला संवाद तुमच्या माध्यमातून इथं झाला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. आदरणीय तालुक्याच्या सभापती प्रियंका भोसले, उपसभापती
अमर खोत, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, पंचायत समिती सर्व सदस्य, महिला सदस्य, तरुण भारतचे सर्व पत्रकार आणि आदरणीय त्यांचे अधिकारी सर्व, आजचा हा जो तुम्ही संवाद यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांना बोलवून तुम्ही आदर सत्कार करताय, त्याबद्दल तुमचं शावडी तालुक्याच्या वतीने मी पहिल्यांदा आभार मानतो आणि स्वागतही करतो. आपण या तालुक्याची पुढील 25 वर्षासाठी काय नियोजन असावं यासाठी आपण जे प्रश्न उपस्थित केला आहे तरुण भारतच्या वतीने, खरोखर गेली कित्येक वर्ष हा तालुका मागासलेपणाचा शिक्का घेऊन बरेच राजकीय मंडळी आपण त्या वारसावर चालत आलेले आहेत. परंतु काम करत असताना या 10 वर्षामध्ये आदरणीय विनय कोरे सावकार साहेबांनी या तालुक्यात बदल घडवण्याचं काम केलं आहे. परंतु बदल घडवला तो फक्त रस्ते, लाईट, पाणी हा जो विकास झाला यामुळं लोकांची प्रगती झाली असं म्हणता येणार नाही. परंतु हा सह्याद्रीच्या पट्ट्यात असणारा तालुका आहे. मग बरेच तालुके असतील, गोवा बॉर्डरपासून मुंबईपर्यंतचे जे तालुके आहेत ह्यांचा जर विकास करायचा झालं तर पारंपरिक शेती बाजूला ठेवून आपण झाडांची लागवड असेल, बांबू लागवड असेल किंवा अन्य पर्यायी व्यवस्था जर शेतकऱ्यांनी शोधली नाही तर या शेतकऱ्यांना स्थलांतर होण्यापेक्षा मग पर्याय राहणार नाही. यासाठी शासनानं ठोस धोरण जर राबवलं तर नक्कीच शेतीला पर्यायी व्यवस्था म्हणून आपण जर दूध व्यवसाय असेल, झाडांची लागवड असेल, झाडांच्या लागवडीमध्ये मग चंदन असेल, बांबू शेती असेल, हे अशा अनेक शेती करणं गरजेचं आहे. तरच हे वन्य प्राण्यापासून हे तालुके वाचले जातील असं मला वाटतं. आपण मागासलेपणा कायमस्वरूपी म्हणतो, परंतु या तालुक्यात शैक्षणिकसुद्धा प्रगती झाली नाही. मगाशी अमरनं सांगितलं, मला वाटतं आमच्या चौगलेने सांगितलं, आणि ती काळाची गरज आहे. चंदगड, आजरा इथं जर बघितलं तर शैक्षणिक प्रगतीसुद्धा चांगली झाली. परंतु जे पदाधिकारी आमचे पंचायत समिती असतील, जिल्हा परिषदचे असतील, मी सुद्धा तिथं 3-4 टर्मला काम करतो आहे. आम्ही झोकून देऊन इथं शाळा डेव्हलप झाल्या पाहिजे, त्यांना शिक्षक चांगले मिळाले पाहिजे, ही भूमिका प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली तरच या तालुक्यासाठी शैक्षणिक प्रगती होईल असं मला वाटतं. अन्यथा आपण जर आपल्या वरच्या नेत्यांचा आदेश पाळत राहिलो तर नक्कीच आपल्या वादाचा फायदा घेऊन जे शासकीय अधिकारी आहेत ते आपापलं काम करत राहतात आणि मग हे शैक्षणिक जो तोटा होतो हे आमच्या अज्ञानपणामुळे होतं असं मला वाटतं. तो होऊ नये यासाठी भविष्यात आम्ही पंचवार्षिकमध्ये चांगलं सदस्यांनी काम करणं गरजेचं आहे. अन्यथा आपण नेत्यांचे आदेश मानत राहिलो तर नक्कीच ह्या शावडी तालुक्याची शैक्षणिक प्रगती होणार नाही असं मला वाटतं. काम करत असताना आपल्या पदावर काम करतो आहे आपण. जवळजवळ पंचायत समिती 8 सदस्य आहेत, जिल्हा परिषदचे 4 सदस्य आहेत. या सदस्यांनी जर प्रत्येकानं 10-10 गावं आपण वाटून घेऊन जर प्रत्येक शाळेची डेव्हलपमेंट केली तर नक्कीच सेमी इंग्लिश आपल्या तालुक्यात जर चालू केलं तर या तालुक्याचा मागासलेपणा पुसून जाईल आणि या तालुक्यात एक कर्तृत्ववान किंवा अभ्यासू मुलं आहेत ह्यांना आपला सामान्य कुटुंबातल्या मुलांना चांगला सपोर्ट मिळेल आणि ती कुठेही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या लेवलला कधीही कमी पडणार नाहीत. जसं अमरने सांगितलं तसं शैक्षणिक जी बुद्ध्यांक आहे तो खरोखर या तालुक्यातल्या मुलांचा चांगला आहे. मग धनगरवाड्यावरचे असतील, दलित वस्तीतले असतील, इतर समाजातले असतील, ही सर्व मुलं अभ्यासाने कष्टाला कमी पडणार नाहीत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच या तालुक्याचा कायापालट होईल शैक्षणिक असं मला वाटतं. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये 19 मायनर म्हणजे अर्धा TMC 1 TMC डॅम आहेत. शेतीसाठी पूरक पाणी व्यवस्था व्यवस्थित आहे, परंतु शेतीसाठी जे लागणारे मजूर असतील, इतर ट्रॅक्टरसारखे वाहनं असतील, ह्याचा जो शासनाकडून मिळणारा जो सपोर्ट आहे तो मिळालेला नसल्यामुळे शेतकरीसुद्धा कमकुवत आहेत. त्या शेतकऱ्यांना जर मदत केली तर मग गोकुळसारखे संघ असतील, वारणा असेल, अशाने जर सहकार्य केलं तर नक्कीच दुधाच्या व्यवसायामध्ये हा तालुकासुद्धा पुढं जाईल. कारण पारंपरिक शेतीमुळे ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्याची प्रगती होईल असं वाटत नाही. भविष्याची जर तुम्ही 25 वर्षाची डेव्हलपमेंट बघितली तर या तालुक्यात एक MIDC होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आपण नवीन शेती करायला पाहिजे अशी या कार्यक्रमानिमित्त मी
अपेक्षा व्यक्त करतो. आपण तरुण भारतनं आम्हाला सर्वांना इथं बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी स्वागत आणि आभार म्हणून थांबतो.